हा, कृषी मंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद नाही, तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते. बर. बरोबर. हम्म. हा विधिमंडळाच्या अहवालात चौकशी अहवाल आहे, त्या सिद्ध झालेला आहे. हम्म. हा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेला गेलेला आहे. मी इतकं असंवेदनशील कृषी मंत्री राज्याच्या जनतेचे कृषी खात्याचे प्रश्न न ऐकता 18 ते 20 मिनिटं पत्ते खेळतो. हम्म. याचा अर्थ काय होतो? आणि हे आम्ही सांगत नाही, अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. अहवालामध्ये सांगितलं गेलेलं आहे, की इतका वेळ कृषी मंत्री पत्ते खेळतो. सभागृह म्हणजे सामान्य जनतेच्या प्रश्नाचं व्यासपीठ आहे. लोकशाहीचं मंदिर आहे. पण शेतकऱ्यांच्या आत्मा एका बाजूला प्रचंड वाढत आहेत. आपण जर मागच्या 6 महिन्यात आकडेवारी काढली, जून महिन्यापासून जानेवारी महिन्यापासून तर जूनपर्यंत जवळ-जवळ 2100 ते 2200 शेतकरी आत्महत्या केलेली आहे. यावरती शेतकऱ्यांसाठी काही प्रश्न सोडवण्यासाठी हम्म. किंवा त्यावरती काही उपाययोजना करण्यासाठी कृषी मंत्र्यांनी काही काम केलं नाही. उलट शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, तो आपण सगळं ऐकवलं. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. पुरामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. प्रचंड मला वाटतं यावर्षी एप्रिलमध्ये साधारणतः पावसाला सुरुवात झालेली आहे. मे महिन्यात देखील पूर्ण पाऊस पडलेला आहे. जून महिन्यात देखील पाऊस पडलेला आहे. म्हणजे उन्हाळी जी पिकं होती तिथे देखील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. फळबागांचं नुकसान झालेलं आहे. परंतु कृषी मंत्र्यांनी कुठेही पंचनामे करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचं काम केलं नाही किंवा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं कोणतंही काम आणि कृती केलेलं नाही. अशा निष्क्रिय जर कृषी मंत्री राज्याला लाभला असेल आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा अहवाल जाऊन देखील जर राजीनामा घेत नसेल, तर हे जे सरकार सांगतंय की अट्टचिलीचा वारसा सांगतंय, यशवंत चव्हाणांचा वारसा सांगतंय, यांना नैतिक अधिकार आहे का? या सगळ्या बर. गोष्टीचा आपण जर साकल्य विचार केला, तर हे लोकांसाठी निष्ठेने काम करणं आणि सरकार मात्र पत्तेवाले मंत्री वाचण्यात गुंग आहेत. ही शोकांतिका राज्याची. ठीक. म्हणजे जरी कृषी मंत्री पत्ते खेळत असेल, तर संपूर्ण राज्याचे मंत्रिमंडळ पत्ते खेळते याचा अर्थ असा होतो. हे त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं, जर बाहेर एखाद्या आमदाराला शिव्या देत असतील, तर हे आपल्या सगळ्यांना लागू पडतात. तोच नियम म्हणजे कृषी मंत्री 18 ते 20-22 मिनिटं जर पत्ते खेळत असेल, तर हे सगळ्या मंत्रिमंडळाला लागू पडतं. म्हणजे मंत्री किती संवेदनशील आहे जनतेच्या प्रश्नासाठी, कृषी खात्याच्या प्रश्नासाठी, महिला भगिनींच्या प्रश्नासाठी, युवकांच्या प्रश्नासाठी यामधून आपल्याला सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे. जर कारवाई होणार नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष, रस्त्यावर उतरून हा कृषी मंत्र्याचा बर. राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष हा करणारच.